कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एका बिबट्याला गुरुवारी सकाळी लांजा वन विभागाने 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे। लांजा तालुक्यातील गव्हाणे मावळतवाडी येथे ही घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। जेरबंद केलेला बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय 2.5 वर्षे आहे। त्याला सुरक्षितपणे वनाधिवासात सोडून देण्यात आले आहे। लांजा तालुक्यातील गव्हाणे, पुनस आणि लांजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। यापूर्वी 15 दिवसांपूर्वी पुनस येथे बिबट्याचे एक पिल्लू देखील सापडले होते, जे अजूनही वन विभागाच्या ताब्यात आहे। गव्हाणे मावळतवाडी येथील लोकवस्तीपासून अगदी जवळच एका कंपाऊंड जवळ अज्ञात व्यक्तीने डुकराच्या शिकारीसाठी तारेची फासकी लावली होती। रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीकडे फिरत असताना हा बिबट्या फासकीत अडकला असावा असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान अन्नाच्या शोधासाठी बिबट्यांचा लोकवस्तीकडे वाढलेला वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वन विभागाने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते।